काँग्रेसमधल्या नाना पटोले, बाळासाहेब थोरात या वादावरती आम्ही व्हिडिओ केला आणि लगेच त्याचा पुढचा टप्पा समोर आला. बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात तो कोणाकडे दिला, कसा दिला, काय आहे, तो कितपत प्रत्यक्षामध्ये येईल नाही ही गोष्ट पुढची आहे. पण जो मुद्दा आम्ही उपस्थित केलेला होता की काँग्रेसच्या अंतर्गत फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळा हा असंतोष धुमसत आहे. कोणाला असं वाटेल की ह्याची कारणं जी आता वरवरची दिसत आहेत ती आहेत. तसं प्रत्यक्षात तो मुद्दा नाही आहे. पटोलेंचं आणि बाळासाहेब थोरात यांचं किती पटते किती पटत नाही हा एक मुद्दा आहे, पण तो थोडासा वेगळा आहे, तात्पुरता आहे. किंवा त्या नगरच्या राजकारणामध्ये आधी विखे आणि थोरात कसा वाद होता, त्यानंतर विखे आणि शरद पवारांचं कसं भांडण होतं, काय होतं, हे सगळ्या थोड्याशा वरवरच्या गोष्टी आहेत. मूळ मुद्दा जो आहे तो समजून सांगावा म्हणून आम्ही हा दुसरा व्हिडिओ आवर्जून करतो आहोत. काँग्रेसच्या संदर्भात झालेला असं आहे की साधारणतः म्हणजे इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या पासून त्याच्या आधीची काँग्रेस थोडीशी वेगळी होती. इंदिरा गांधी जरी त्याच्या नेत्या असल्या तरी ती काँग्रेस पूर्वीची जी पूर्णपणे स्वातंत्र्याची जी पार्श्वभूमी होती, चळवळीची पार्श्वभूमी होती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची पार्श्वभूमी होती आणि ते हेतू तशा पद्धतीचे होते. भ्रष्टाचार आणि बाकीच्या गोष्टी फार मर्यादित होत्या. अडचण कुठे सुरू झाली की जेव्हा आणीबाणीच्या काळामध्ये सर्वंकष सत्ता नोकरशहांच्या हाती आली आणि एक कोंडाळ दिल्लीमध्ये बसून ती सत्ता चालवायला लागलं की जे प्रत्यक्ष लोकनियुक्त प्रतिनिधी असं त्यांचं स्वरूप नव्हतं. हे उटपटांग राजकारणी ज्याला म्हणतो आम्ही, दरबारी किंवा कालच्या व्हिडिओमध्ये ल्युटन्स लॉबी असा जो राजकारणातली ल्युटन्स लॉबी उल्लेख केला, हे सगळे बलवान झाल्याच्या नंतर सगळ्या पातळीवरती म्हणजे काँग्रेसमध्ये सगळ्या पातळीवरती सरकार धार्जिणं अशी ती पक्ष संघटना झाली. म्हणजे पक्ष सत्तेवरती होता, दीर्घकाळापासून सत्तेवरती होता, जनता पक्षाचा प्रयोग करून फसला. त्याच्यामुळे एका पद्धतीचा उन्मत्तपणा माज असा काँग्रेस कार्यकर्त्यांना असा आला होता की आपलीच सत्ता आहे, आपल्याला कोणी हरवू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची त्याच्यातली त्यात वाईट जी गोष्ट घडली त्याची परिणाम आता भोगावे लागतात की सगळं काही सरकारवरती अवलंबून ठेवायचं. म्हणजे सरकारी संस्था आपण उभ्या करायच्या, शाळा, त्या शाळेतल्या शिक्षकांना सरकार पगार देणार, आपण कारखाने उभे करायचे, त्याची थक हमी सरकार देणार, शेतकऱ्यांनी भागभांडवल उभं करायचं आणि त्याच्यावरती आपण त्याचा आयता मलिदा खायचा. किंवा आपण एखादी बँक उभी करायची, जिल्हा सहकारी बँक, विविध सोसायट्या, असंख्य, हे सगळं जे मॉडेल होतं ते सरकारी पैशावरचं मॉडेल होतं. अगदी आमच्याकडची ते घटना अशी सांस्कृतिक महोत्सव घ्यायचा की लगेच सरकारने मदत केली पाहिजे. सरकारी पैशातून आमदार किंवा तिथला लोकप्रतिनिधी सांस्कृतिक महोत्सव घेणार आणि स्वतःला संस्काराच्या संगीताच्या क्षेत्रात काम करणारे म्हणून घेणार. म्हणजे हे जे एक मॉडेल उभं केलेलं होतं किंवा सरकार धार्जिणे जे सगळे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडून अशा वेगवेगळ्या कामांसाठी पैसे गोळा करायचे आणि स्वतःचं सामाजिक सांस्कृतिक असं दायित्व समोर कसं आहे किंवा आम्ही कसे त्या क्षेत्राला उभारी देतो हे सगळं, म्हणजे हे एक काँग्रेसचं ठरलेलं मॉडेल होतं की जे सगळं सत्तेमुळं टिकून होतं. तो जो डोलारा होता, नंतर प्रत्यक्ष बहुमत गेलं काँग्रेसला, राष्ट्रवादीबरोबर युती करून इतके भांडणं झाले तरी ते बरोबर राहिले कारण की प्रत्यक्ष सत्तेचा मलिदा हवा होता. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्याला सगळं विचार आणि सगळे सेक्युलरिझम सगळा गुंडाळून ठेवून काँग्रेसनी पाठिंबा द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सत्ताही होती. कारण की काँग्रेसची पक्ष संघटना ही सत्तेशिवाय टिकत नाही. राष्ट्रवादीची पण हीच बोंब आहे. तो तर पक्ष जन्मल्यापासून सत्तेमध्ये आहे, त्यांना सत्तेच्या शिवाय जमतच नाही, श्वास आहे त्यांचा. त्याच्यामुळे ह्यांची सगळ्यात पहिली अडचण ही लक्षात घ्या की हे सत्तेच्या शिवाय यांचं अस्तित्व टिकत नाही. आज वरवर दिसत असताना आपण विश्लेषण करताना पटोले आणि थोरात यांचं कोणाला काय बोललं आणि तिकडून देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य कसं होतं आणि तांबे तिकडं कसं जाणार, थोरात पण आता भाजपच्या वाटेवरती, ही तात्पुरती चर्चा आहे. ते जातील की नाही जातील आता हे सिद्ध होईल. पण मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे मॉडेल होतं, जे सत्तेचं होतं आणि सत्तेच्यामुळे जे काही अनुदानं सरकारी मदत मिळते त्याच्यावरती हे सगळ्या यांच्या शिक्षण संस्था, यांचे कारखाने, साखर कारखाने, यांच्या बँका, पतपेढ्या, सोसायट्या, दूध महासंघ, ह्या सगळ्या गोष्टी सत्तेमुळे उभ्या होत्या. तुमच्या असं लक्षात येईल की तेच कारखाने यांनी परत खाजगी म्हणून काय म्हणतील माती मोल किमतीनं विकत घेतले की ज्यांच्याकडं प्रॉपर्टी आहे. असा एकही कारखाना यांनी विकत घेतलेला नाही की फक्त कारखाना मिळाला आणि त्याच्या बाजूला येणारे बाकीचे कुठलेच फायदे मिळणार नाहीत. असा एकही कारखाना, केवळ आपल्याला काय साखर कारखानदारीमधलं खूप काही कळते म्हणून पूर्णपणे डबघायला आलेला नुसता कारखाना मशिनरी सगट म्हणजे भंगार झालेला विकत घेतला असं एकही उदाहरण नाही आहे.
म्हणजे ह्यांना फक्त त्या अनुषंगानं असणारे सरकारी फायदे घ्यायचे होते, त्याच्या जीवावरती हा सगळा डोलारा उभा होता. हे कोसळायला सुरुवात झाली 2014च्या नंतर. स्पष्टपणे एक पूर्णपणे वेगळं असं सरकार दिल्लीमध्ये सत्तेवरती आलं. तोपर्यंत म्हणजे स्वातंत्र्यापासून तेव्हापासून ते 2014 पर्यंत एक जी लॉबी कार्यरत होती, प्रत्यक्ष सरकार जरी वरती बदलली तरी त्याच्यामध्ये फारसा फरक झालेला नव्हता. हा फरक लक्षात घ्या. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार असो, गुजराल असो, देवगौडा असो, हे ना काहीच फारसा फरक पडलेला नव्हता दिल्लीच्या ल्युटन्स लॉबीमध्ये. तिथली जी नौकरशहांची, IASची आणि बाकी सगळी जी अशी भ्रष्ट अशी एक लॉबी होती, तिचा अतिशय म्हणजे फास आवळला गेलेला होता त्या सगळ्या व्यवस्थेवरती. 2014च्या नंतर पहिल्यांदा ही खिळखिळ व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्रामध्ये 2014ला महाराष्ट्रामध्ये पण सत्तांतर झालं. पहिल्यांदा फार मोठा झटका वरपासून खालपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ह्या सगळ्या मॉडेलला बसला तो तिथे. 14 ते 19 त्याच्यातून सावरण्यासाठी वाटेल ते करून सत्ता मिळवली पाहिजे, का नाही तर आपण संपून जाऊत या अपरिहार्यतेने शिवसेनेबरोबरची तडजोड झालेली. त्याचं काय झालं पुढे त्याच्यावर चर्चा करायची गरज नाही. पण आता परत तेही एकदा कोलमडून पडलं. पवारांचा जो शेवटचा प्रयत्न होता तोही मातीमध्ये गेला आणि सत्ता गेली. आता हा जो संघर्ष उभा राहतो, विधानसभेची निवडणूक, राज्यसभेची निवडणूक, त्याच्यानंतर आताची, या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे आमदार तुमच्या विरोधामध्ये जातात. शिवसेना कशी आणि काय फुटली हा वेगळा मुद्दा आहे. काँग्रेसच्या आमदारांनी या निवडणुकांमध्ये वेगळं मतदान कसं काय केलं, त्याच्यावरती काय कारवाई झाली, त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी निदान शरद पवारांच्या धाकानं का होईना पण ती एक संध तरी आहे. आता जो सगळा मतभेद, आंतरविरोध मोठ्या प्रमाणात समोर येतात ते काँग्रेसमधले. काँग्रेसचा उमेदवार प्रत्यक्ष कसा हारलेला आहे, त्याच्या आधी शिवसेनेच्या उमेदवाराची कशी तंत्रली होती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि आता जो प्रकार समोर येतोय तो प्रत्यक्ष त्यांचे गटनेते आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष यांच्यातल्याच वादाचा. या सगळ्याच्या मुळाशी जे काही शासनाचे मिळणारे फायदे, शासनाचं मिळणारं अनुदान, शासनाचं मिळणारं निधी आणि त्याच्यावरती पोचलेली सगळी ही व्यवस्था, म्हणजे NGO सुद्धा असे सगळे स्थापन केलेले होते की त्यांना सरकारी मदत मिळणार आहे. ते सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन त्यांच्याकडून निधी देणग्या उभा करून अशी कुठली चळवळ चालवत नव्हते. आजही तुम्ही एक मॉडेल बघा, काँग्रेसशी संबंधित, राष्ट्रवादीशी संबंधित आमदार, खासदार, मंत्री, आता तर माजी मंत्री यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांचं पहिलं नियम असा असतो की सरकारी धोरणातून याला कशाला मदत मिळू शकेल, ते स्वतःच्या खिशातून मदत देतील. हे फार क्वचित घडतं. म्हणजे हे ह्यांनी जे मॉडेल उभं केलेलं होतं ते सगळं आता सत्ता गेल्यामुळे कोसळत आहे. त्याच्यामुळे ह्यांना आपल्याला समोर दिसत असताना जरी त्यांचे ते आपसातले मतभेद दिसत असले ते खरे आहेत ती गोष्ट वेगळी, पण मूलतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सत्ता केंद्री शासकीय मदतीच्या वरती अवलंबून असलेलं जे एक मॉडेल उभं केलं होतं ते कोसळलं, हे लक्षात घ्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन जी सगळी आव्हानं आहेत ते समजून घ्यायला काँग्रेसचे नेते तयार नाही आहे. आधुनिक तंत्रज्ञान किंवा बाजारपेठ ज्या पद्धतीनं बदलते आहे त्याच्यामुळे जी गोष्ट किंवा जातीपातीची गणितं जी आधी जशी होती ती तशी आता शिल्लक राहिलेली नाहीत. जे शहरी मतदारसंघ आहेत त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जातीची गणितं बदललेली आहेत. म्हणजे जी तुम्हाला गावगाड्यामध्ये जात आणि त्याच्याशी संबंधित येणारे फायदे किंवा जातीचे समूह एकत्र राहतात, जातीचे मेळावे होतात, जातीचे नेते असतात, ह्या सगळ्या गोष्टी जुन्या राजकारणाला, त्याच्यामध्ये भाजपचं सुद्धा काही नेते आले, या सगळ्यांना ते राजकारण सोयीचं होतं. हा मुद्दा आम्ही यापूर्वी पण मांडलेला होता की सगळ्यांना जातीपातीवर आधारलेली राजकारण सोयीची होती. 2017च्या उत्तर प्रदेशमधल्या पहिली विधानसभा निवडणूक आणि आता 22ची निवडणूक, त्याच पद्धतीनं बिहार पण, या दोन्हीच्या निवडणुकांच्या निकालाच्या नंतर विधानसभेच्या, लोकसभाचं तर आहेच, हे स्पष्टपणे सिद्ध झालं आता की जी जातीची गणितं आणि त्याच्यावर आधारलेले जी सगळे तुमचे काय कॅल्क्युलेशन सगळे असायचे ते सगळं आता कोलमडायला लागलेलं आहे. ते तसं शिल्लक नाही. काँग्रेसच नाही, ज्या ज्या पक्षाला याच पद्धतीनं काम करायचं आहे त्याला अपयश येताना दिसत आहे, किंवा दलित आणि मुस्लिम असं एक मॉडेल समोर करायचं आणि त्याच्या फायदे घेत अल्पसंख्याकांची मतं, दलितांची मतं, हे सगळं आता बाजूला पडताना दिसत असून वेगळ्या आणि बाकीच्या गोष्टी, बाकीचे मतप्रवाह, बाकीचे सगळे पैलू समोर येत आहेत आणि ती फार मोठी अडचणीची गोष्ट काँग्रेससाठी राहिलेली आहे. काँग्रेसमधला जो वाद चालू आहे, माहीत नाही अजून किती दिवस चालेल ते, त्याच्यावरची ही उसंत वाणी. प्रदेश काँग्रेस भांडणं जोरात, पटोले थोरात विरोधात. गटनेते पद दिला राजीनामा, पटोलेंचा मामा झाला इथे. राहुलची झाली देशभर यात्रा, काँग्रेसची जत्रा पांगलेली.
कोण कोणा पाठी विरोधात कोण लघु झाला कोण काँग्रेसचा. सत्ता गेली तरी संपेना भांडणं विचार कांडणं फुकटचे. स्वतः बसलेली तोडतात फांदी विनाशाची नांदी स्वपक्षाची. कांत उताराला काँग्रेसची गाडी. कांत उताराला काँग्रेसची गाडी. जनहित नाडी गवसेना. जनहित नाडी गवसेना. सगळ्यात अडचणीची बाब काय माहितीये का, जोपर्यंत तुम्ही लोकांशी जुळलेले असता तोपर्यंत राजकारण चालू असतं. आणि आधुनिक नव्या काळात तर ते जास्त प्रकर्षाने समोर आले, कारण कोणाची मक्तेदारी आता शिल्लक राहिलेली नाहीये. पण जेव्हा तुम्ही त्याच्यापासून तुटता आणि बाकीच्या गोष्टीमध्ये अडकता, लोक तुम्हाला थारा द्यायला तयार नाहीयेत. लोकांना पर्याय उपलब्ध आहेत. एकेकाळी काँग्रेसला पर्याय म्हणून दुसरं कोण असं जे वाटत होतं, आता जर पर्याय समोर आला असेल तो किती चांगला आहे किती वाईट आहे हे नंतर होईल, नंतर ठरेल. पण जर तो पर्याय व्यवहार्य वाटत असेल, हा मुद्दा फार महत्वाचा आहे. वर्किंग मॉडेल ज्याला म्हणतात, हम जो सरकार चला सकते हैं, स्वतः इंदिरा गांधी असं म्हणाले होते जनता पक्षाच्या विरोधामध्ये. जी भूमिका इंदिरा गांधींनी जनता पक्षाच्या बाबतीमध्ये घेतली होती की जो सरकार चला सकते हैं उनको चुनो, तेच वाक्य तशाला तसंच त्याच पद्धतीनं आता भाजपवाले म्हणजे मोदी वापरतात की जो सरकार चला सकते हैं उनको चुनो. कारण की त्यांच्याकडं नेतृत्व, पक्ष संघटना आणि असं एक स्पष्टपणे व्यवस्थित ठामठोक अशी यंत्रणा आहे. आणि इकडे दुसरीकडे जो सगळा सावळा गोंधळ दिसतो आहे आणि त्याला स्वतः विरोधी पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसवाले स्वतः बसणारे फांदी जर तोडत असेल शेख चिलीसारखी, त्याच्यावरती बाकीच्यांनी काही बोलायची गरजच नाही. त्याच्यामुळे आता जे काँग्रेसमधलं भांडण तेही सत्ता नसताना, सत्तेसाठी भांडण तर आपण समजू शकतो, पण इथे सत्ता नाहीये यायची पण शक्यता नाहीये, तरी भांडणं चालू आहेत. म्हणजे जे काही शिल्लक आहे ते पण ते संपवायला बसलेले, म्हणून विनाशाची नांदी असा शब्द मी वापरलेला आहे, हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद.